राजवीर अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सर्वांचे एकदा स्वागत आहे। आपण पाठीमागच्या पार्टमध्ये आपण सराव 2.6 मधील पहिले 5 उदाहरणं पाहिले होते। तर यानंतर आपण राहिलेले 5 उदाहरणं जे आहेत म्हणजे 6 पासून पुढे प्रश्न नंबर 6 पासून पुढचे जे उदाहरणं आहेत हे आता आपण या भागामध्ये पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया उदाहरण नंबर 6 पासून। उदाहरण नंबर 6 ला सुरुवात करण्याच्या अगोदर जे नवीन आहेत आपल्या चॅनलवरती आणि ज्यांनी आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा। तर ठीक आहे, आपण उदाहरण नंबर 6 ला सुरुवात करूया। उदाहरण नंबर 6 मध्ये 6, 7, 8, 9 हे उदाहरण आपल्याला स्टार क्वेश्चन आहेत, म्हणजे आपल्याला या ठिकाणी हे उदाहरण काळजीपूर्वक लक्ष देऊन सॉल्व्ह करायचे आहे। तर पहा उदाहरण नंबर 6, श्री कासम यांचा मातीची भांडी बनवण्याचा कुटीर उद्योग आहे, म्हणजे त्यांचा एक छोटा उद्योग आहे मातीची भांडी तयार करण्याचा। ते दररोज ठराविक संख्येएवढी भांडी तयार करतात आणि त्यांनी ठरवलेलं आहे फिक्स की रोज आपण किती भांडी तयार करायची, त्या ठराविक संख्येएवढी त्यांनी काय करतात ते भांडी तयार करतात। प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य म्हणजे प्रत्येक म्हणजे एका भांड्याचे प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य तयार केलेल्या भांड्याच्या संख्येची 10 पट अधिक 40 रुपये असते। म्हणजे काय सांगितलेलं, एका भांड्याचं जे निर्मिती मूल्य आहे ते किती आहे, तयार केलेल्या भांड्याच्या 10 पटीपेक्षा आणखी कितीने जास्त आहे, 40ने जास्त आहे। म्हणजे त्यांनी जे एका दिवसामध्ये जेवढे भांडी तयार करतात त्याची किती पट घ्यायची, आपल्याला 10 पट घ्यायची आणि त्यामध्ये आणखी 40 मिळवायचे। त्यावेळेस काय होते, एका भांड्याचं निर्मिती मूल्य तयार होते। हे अट दिलेले आहे। जर एका दिवसातील भांड्याचे निर्मिती मूल्य 600 रुपये असेल तर एका दिवसात आपल्याला काय दिलेलं आहे, एका दिवसातील भांड्याचे निर्मिती मूल्य म्हणजे तो जे एका दिवसामध्ये भांडे बनवत आहेत त्यामध्ये त्याचं निर्मिती मूल्य, सर्व भांड्याचं निर्मिती मूल्य हे किती आहे, 600 रुपये आहे। तर आपल्याला विचारलं काय, प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य व एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या काढा। म्हणजे ते एका भांड्याचं निर्मिती मूल्यसुद्धा काढायचे आणि तो एका दिवसात किती भांडी बनवतोय हे सुद्धा आपल्याला काढायचं आहे। म्हणजे या ठिकाणी 2 प्रश्न आहेत, पण आपल्याला माहीत नाही ते एका दिवसात किती भांडी बनवता येते। तर आपण सुरुवातीला काय समजूया, एक मिस्टर कासम हे किती म्हणजे श्री कासम हे काय करतात, तर एका दिवसात X ही भांडी तयार करतात। म्हणजे आपण सुरुवातीला वाक्य लिहू, समजा श्री कासम एका दिवसात, श्री कासम एका दिवसात X भांडी तयार करतात, X भांडी तयार करतात। X म्हणजे किती आहे ते आपल्याला माहीत नाही, 4 असतील 5 असतील किती असतील, परंतु ते X भांडी तयार करतात। हा झाला श्री कासम यांचा एका दिवसातील भाग। परंतु आपल्याला पुढे काय सांगितलेले की प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य, प्रत्येक भांड्याचे, प्रत्येक म्हणजे एका भांड्याचे निर्मिती मूल्य। म्हणजे आपल्याला काय घ्यावं लागेल, या ठिकाणी ही अट दिलेली आहे आपल्याला, एका भांड्याचे निर्मिती मूल्य। या ठिकाणी निर्मिती मूल्य घेऊ बरोबर। हे कशा प्रकारे काढायचे आहे, तर आपल्याला सांगितले की काय सांगितलेले, प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य तयार केलेल्या भांड्याच्या संख्येची 10 पट। म्हणजे एका दिवसामध्ये किती भांडी तयार करतात ते, एका दिवसामध्ये आपण लिहिलेलं आहे एका दिवसामध्ये किती भांडी तयार करतात, एका दिवसामध्ये X भांडी तयार करतात। तर त्या एका दिवसामध्ये तयार केलेल्या भांड्याची 10 पट घ्यायची आहे। म्हणजेच काय घ्यायची आपल्याला, 10X। आणि ह्या 10X पेक्षा, ह्या पटीपेक्षा 10च्या पटीपेक्षा कितीने जास्त आहेत, आणखी 40ने जास्त आहे, म्हणजेच अधिक 40 घ्यायचे आहेत। म्हणजेच एका भांड्याचं निर्मिती मूल्य काढायचं असेल तर काय करावं लागेल, त्याला 10 पट करावं लागेल। कशाची, एका दिवसाची जी 10 बनवलेली भांडी आहेत त्याची 10 पट, म्हणजे 10ने गुणावं लागेल कशाला, Xला, म्हणजे एका दिवसात तयार केलेल्या भांड्याला, आणि त्यापेक्षा आणखी कितीने जास्त आहे, 40ने, म्हणून अधिक 40 झाले। हे झाले एका दिवसातील भांड्याचे निर्मिती मूल्य, एका भांड्याचे निर्मिती मूल्य झाले। हे झालं एका भांड्याचं। आपल्याला काढायचे काय, एका दिवसात किती भांडी बनवले आहेत त्यांचं निर्मिती मूल्य पाहिजे एका दिवसात। म्हणजे एका दिवसात किती भांडी तयार केली तर X भांडी तयार केली। म्हणजे या ठिकाणी घेऊ आपण एका दिवसातील सर्व भांड्यांचे निर्मिती मूल्य, सर्व भांड्यांचे निर्मिती मूल्य। म्हणजेच आपण काय घेणार, सर्व भांड्याचे निर्मिती मूल्य म्हणजेच कशा प्रकारे काढता येईल, आपल्याला सर्वांचं एकदाच काढायचं आहे। आता वरती जे आपण घेतलं आहे हे आहे एका भांड्याचं, आणि आपले असे सर्व भांडे किती आहेत, X। म्हणजेच काय करावं लागेल, Xने गुणावं लागेल कशाला, 10X अधिक 40ला। म्हणजेच या ठिकाणी काय मिळणार आहे, सर्व भांड्याचे निर्मिती मूल्य, सर्व म्हणजेच कोणत्या, एका दिवसात बनवलेल्या भांड्याचे निर्मिती मूल्य। परंतु आपल्याला काय दिलेलं आहे, अटीवरून, परंतु आपल्याला म्हटलेलं आहे, परंतु अटीवरून म्हणू आपण, अटीवरून अट काय दिली आहे आपल्याला, अटीवरून की जे एका दिवसातील भांड्यांची संख्या आहे, एका दिवसातील सर्व भांड्यांचे निर्मिती मूल्य, सर्व भांड्यांचे निर्मिती मूल्य हे आपल्याला दिलं आहे प्रश्नामध्ये। आपल्याला सांगितलं आहे की तो जो एका दिवसामध्ये भांडे तयार करतोय त्याचं निर्मिती मूल्य किती आहे, ₹600 आहे, हे आपल्याला सांगितलेलं आहे। आणि आपण इथं तर काय घेतलेलं आहे, एका दिवसातील सर्व भांड्याचे निर्मिती मूल्य X
x अधिक 10 x अधिक 40. म्हणजे या ठिकाणी या पाहिलं तर ह्या दोन बाजू सारख्या आहेत डाव्या बाजू, म्हणजे उजव्या बाजूला काय घेता येईल आपल्याला सारखे घेता येईल. किंवा आपण असंही म्हणू शकतो एका दिवसातील सर्व भांड्यांचे निर्मिती मूल्य आहे x 10x अधिक 40, म्हणजे ह्याची किंमत आपल्याला माहिती, तर ही किंमत आपण या ठिकाणी ठेवू. म्हणजेच काय मिळेल मग x कंसामध्ये 10x अधिक 40 या ठिकाणी बरोबर काय राहिले 600, कारण हे दोन्ही सारखे आहेत. तर एक्सने आतमध्ये गुणूया म्हणजेच काय मिळेल 10x वर्ग पुढे अधिक एक्सने 40ला गुणूया म्हणजे 40x, हे 600 इकडे घेऊ म्हणजेच काय होईल वजा 600 बरोबर 0. हे वजा 600 काय इकडे घेतले तर वर्ग समीकरण तयार करायचे. मग वर्ग समीकरणामध्ये उजव्या बाजूला हा 0 असतो, परंतु या ठिकाणी सर्वांना कितीने भाग जाईल 10ने भाग जाईल सर्वांना, म्हणजेच काय म्हणूया 10ने भागून 10ने भागल्यानंतर काय येईल हे 10 कट होईल म्हणजेच काय राहिले फक्त x वर्ग अधिक 40ला 10ने भागल्यानंतर 4x पुढे वजा 600ला 10ने भागल्यानंतर 60 राहील बरोबर 0. तर आपल्याला a गुणिले c म्हणजेच पहिले पद आणि शेवटचे पद यांचा गुणाकार करायचा असतो, म्हणजेच वजा 60 बरोबर काय येणार आहे वजा 60. तर आपल्याला असे दोन अवयव शोधायचे आहेत वजा 60चे किंवा 60चे, की त्यांचा गुणाकार हा 60 आला पाहिजे आणि त्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही 6 आली पाहिजे. म्हणजेच असे दोन अवयव कोणते आहेत 10 सख 60, 10 आणि 6 यामध्ये 10 वजा 6 केले तर आपल्याला काय मिळेल 4. परंतु चिन्ह कोणते घ्यायचे त्या दोन अवयवांना, अधिक घ्यायचे की वजा घ्यायचे. या ठिकाणी दुसरे पद अधिक आहे तिसरे पद वजा आहे, मग तिसरे पद जर वजा असेल तर आपण दिलेले रूल आहेत नियम आहेत त्यामध्ये काय करतो आपण लहान अवयव हा वजा घेतो. म्हणजेच या ठिकाणी काय समीकरण मिळेल आपल्याला x वर्ग ह्या 4x जागी काय ठेवणार आपण 10 वजा 6 म्हणजेच 10 वजा 6 म्हणजेच 4x, म्हणजे ह्या 4x ऐवजी आपण हे ठेवणार अधिक 10x वजा 6x वजा 60 बरोबर 0. या दोघांचे ग्रुप करू, यामधून सामायिक काय निघेल x म्हणजे राहिले काय x अधिक 10, दुसऱ्या इकडे काय निघेल दुसऱ्या बाजूला सामायिक वजा 6 निघेल. हे चिन्ह नेहमी जे या ठिकाणी असेल ते चिन्ह या ठिकाणी घ्यायचे. हा कंस या ठिकाणी आहे तसं राहील, या ठिकाणचं चिन्हसुद्धा पाहायचं नाही इकडे, नाहीतर आपण चिन्ह एकदा चुकले तर मग बाकी पुढे उदाहरणसुद्धा चुकणार आहे. हे दोन कंस सारखे आहेत हे आपण एकदाच घेऊ x अधिक 10 x अधिक 10 म्हणजे राहिले काय मग x वजा 6 बरोबर 0. तर आपण ह्या दोन्ही कंसांना 0 बरोबर सेपरेट करू, म्हणजेच काय मिळणार आहे x अधिक 10 बरोबर 0 किंवा या ठिकाणी काय मिळणार आहे x वजा 6 बरोबर 0. या 10ला इकडे घेऊन जाऊ म्हणजेच x बरोबर वजा 10 किंवा या ठिकाणी काय मिळणार आहे x बरोबर 6. परंतु या ठिकाणी xच्या दोन किमती आलेत, एक वजा 10 आणि वजा 6. परंतु x म्हणजेच काय एका दिवसात तयार केलेली भांड्यांची संख्या, मग एका भांड्यांची संख्या ही ऋण असेल का, म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय सांगावं लागेल परंतु भांड्यांची संख्या काय नसते ऋण नसते. जर ऋण नसते म्हणून xची किंमत काय नाही बरोबर वजा 10 नाही आणि xची किंमत काय असणार आहे मग म्हणून x बरोबर 6. म्हणजेच मिस्टर कासम एका दिवसात किंवा श्री कासम एका दिवसात किती भांडी तयार करतात 6 भांडी तयार करतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल म्हणून श्री कासम एका दिवसात 6 भांडी तयार करतात. पुढे आपल्याला निर्मिती मूल्य पण काढायचं आहे आपल्याला, म्हणजेच एका भांड्याचे निर्मिती मूल्य बरोबर कशा प्रकारे काढणार, आपल्याला दिलेलं आहे एका भांड्याचे निर्मिती मूल्य 10x अधिक किती आहे 40 या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला. तर आपण xची किंमत ठेवू या ठिकाणी 10 गुणिले xची किंमत किती आहे या ठिकाणी 6 आहे म्हणून अधिक पुढे किती आहेत 40, 10 सक 60 अधिक 40 म्हणजेच किती झाले रुपये 100. म्हणजे मिस्टर कासम हे जे एका दिवसात भांडे बनवतात त्याचं एक जे भांडं बनवतात ते एका भांड्याचं निर्मिती मूल्य किती आहे 100 रुपये. असे किती भांडे बनवतात ते 6, म्हणजे 100 सख 600 होणार आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी दिलं होतं की त्यांनी जे भांडे बनवतात एका दिवसातले ते सर्व भांड्याचे निर्मिती मूल्य किती आहे 600. अशा प्रकारे उदाहरण नंबर 6 हे आपल्याला सोडवायचं आहे. यानंतर आपण उदाहरण नंबर 7 हे पाहणार आहोत. उदाहरण नंबर 7 पहा, एका नदीत बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध 36 किलोमीटर जाऊन परत त्याच जागी येण्यास प्रत्येकाला 8 तास लागतात. काय सांगितलेले प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायचं आहे 36 किलोमीटर जायचं आहे आणि परत त्याच ठिकाणी यायचं आहे, म्हणजे जायचं 36 किलोमीटर आहे आणि वापस पुन्हा यायचं आहे 36 किलोमीटर आणि त्यासाठी त्याला किती वेळ लागतो आहे 8 तास लागत आहेत. बोटीचा संत पाण्यातील वेग 12 किलोमीटर प्रति तास असल्यास नदीच्या प्रवाहाचा वेग काढा. आणि नदीचा संथ पाण्यातील वेग म्हणजे स्थिर पाण्यात जो बोटीचा वेग आहे तो किती आहे 12 किलोमीटर प्रति तास आहे. म्हणजे 12 किलोमीटर प्रति तास या वेगानं काय होते बोट संत पाण्यामध्ये म्हणजे स्थिर पाण्यामध्ये
चा वेग आहे, तर आपल्याला काढायचा आहे नदीच्या प्रवाहाचा वेग काढा म्हटलं, म्हणजे पाण्याचा प्रवाह जो आहे त्याचा वेग काढायचा आहे आपल्याला. तर सुरुवातीला आपल्याला वेग माहीत नाही नदीच्या पाण्याचा किंवा नदीच्या प्रवाहाचा, तर आपण तो सुरुवातीला काय घेऊ, एक्स घेऊ. म्हणजेच या ठिकाणी सुरुवातीला आपण समजामध्ये काय म्हणणार, समजा नदीच्या प्रवाहाचा वेग, नदीच्या प्रवाहाचा वेग बरोबर एक्स किलोमीटर प्रति तास, हा झाला नदीच्या प्रवाहाचा वेग. पुढे बोटीचा संथ पाण्यातील वेगसुद्धा माहिती आपल्याला, म्हणजे तो सुद्धा घेऊ आपण. बोटीचा संथ पाण्यातील वेग, संथ पाण्यातील वेग, हा संथ पाण्यातील आहे, तो किती आहे, 12 किलोमीटर प्रति तास आहे. अशा प्रकारे आपल्याला हे दोन वेग हे माहिती आहेत, एक आहे बोटीचा वेग आणि एक आहे नदीच्या प्रवाहाचा वेग. नदीच्या प्रवाहाचा वेग किती घेतला आपण, एक्स, आणि बोटीचा वेग हा 12 किलोमीटर प्रति तास. तर अगोदर आपण हे उदाहरण समजून घेऊया की अटी कशा बनवायचे आहेत ते. तर त्यासाठी मी समजा या ठिकाणी एक नदी काढतो, या ठिकाणी नदी आहे आणि नदी या दिशेने वाहते, या प्रकारे या दिशेने वाहत आहे नदी. तर या ठिकाणी नदी वाहते आणि या ठिकाणी समजा ही बोट आहे आणि ह्या बोटेमधून हा प्रतीक जाणार आहे. तर काय तो समजा ए या ठिकाणापासून निघाला आहे, तो बीपर्यंत जाणार आहे आणि हे जे अंतर आहे हे किती आहे, अंतर 36 किलोमीटर आहे. म्हणजे तो ए या ठिकाणापासून निघाला आहे, प्रवाहाच्या दिशेने निघाला आहे. प्रवाहाच्या दिशेने म्हणजे प्रवाहाच्या दिशेने म्हणजे काय म्हणता येईल, या दिशेने म्हणजे प्रवाहाच्या दिशेने आहे हे. आणि जर तो इकडे चालला वरती तर तो काय असेल, विरुद्ध दिशेने, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असेल. तर पहा या ठिकाणी काय आहे, ही नदी या दिशेने वाहत आहे, तर प्रतीक या दिशेने चालला आहे, तर तो एपासून जाऊन बीपर्यंत चालला आहे, एपासून बीपर्यंत. तर त्यावेळेस त्याला किती अंतर जावं लागतं, 36. परंतु ज्यावेळेस तो नदीच्या दिशेने जात असेल, पाण्याच्या दिशेने जात असेल, ज्या दिशेने नदी वाहत आहे त्या दिशेने, त्यावेळेस काय होणार आहे की बोटीचा वेग तर असणार आहे, बोटीला वेग तर आहे या ठिकाणी 12 किलोमीटर प्रति तास. नंतर परंतु काय होणार आहे, बोटीचा वेग वाढणार आहे ज्यावेळेस पाण्याच्या दिशेने जाणार आहे त्यावेळेस. कारण पाणी नदीचं जे वाहत आहे ते काय करणार आहे, बोटला पुढे ढकलणार आहे. पुढे ढकलल्यामुळे बोटचा वेग काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे बोटीचा वेग जो 12 किलोमीटर आहे तो आणखी वाढणार. पण कशामुळे वाढणार, नदीच्या प्रवाहाच्या वेगामुळे. आणि तो कितीने वाढणार, एक्सने वाढणार. म्हणजे जो बोटीचा वेग असणार आहे पण कोणत्या दिशेने, प्रवाहाच्या दिशेने, त्यावेळेस काय होणार आहे, बोटीचा वेग वाढणार आहे. पण या ठिकाणी बोटीचा वेग जास्त असेल का, प्रवाहाचा वेग जास्त असेल, पाण्याचा वेग जास्त असेल, हे आपल्याला माहीत करून घ्यावं लागेल अगोदर. कारण या ठिकाणी जर बोट या दिशेने चालली तर आपल्याला काय अडचण येणार नाही, परंतु जर विरुद्ध दिशेने चालली तर काय होणार आहे, बोट ज्यावेळेस विरुद्ध दिशेने जाणार आहे परंतु पाणी या दिशेने वाहत आहे, बोट या दिशेने जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आपल्याला, बोटीचा वेग हा जास्त पाहिजे. कारण जर बोटीचा वेग जास्त असेल तरच बोट काय होणार आहे, ह्या विरुद्ध दिशेला प्रवास करणार आहे. जर बोटीचा वेग जास्त नसेल तर बोटीचा वेग कमी झाला तर काय होणार आहे, बोट पाण्याबरोबर वाहून जाणार आहे पाठीमागे, म्हणजे ती विरुद्ध दिशेला प्रवास करू शकणार नाही. म्हणजे या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आहे, या ठिकाणी कोणता वेग जास्त आहे, हे बोटीचा वेग जो आहे हा कोणापेक्षा जास्त आहे, प्रवाहाच्या वेगापेक्षा. हे आपल्याला या ठिकाणी ही कंडिशन अगोदर समजून घ्यायचं आहे आणि नंतर पुढे उदाहरण सोडवायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस तो वेग या दिशेने चालले म्हणजे बोटीचा वेग काढायचा आहे, परंतु आपल्याला वेग हा 2 वेळेस आहे, 2 वेळेस वेग आहे. तो कोणत्या वेळेस आहे, एक आहे प्रवाहाच्या दिशेने जाताना वेग, कारण त्यावेळेस काय होतं, पाणी हे ढकलते म्हणजे वेग काय व्हायला लागला आहे, वाढायला लागला आहे. आणि दुसरा वेग आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यास, त्यावेळेस काय होणार आहे, पाणी हे आहे हे बोटला आता पाठीमागे ढकलणार आहे, म्हणजे काय करणार आहे, तिला विरुद्ध दिशेला ढकलणार आहे. म्हणजे बोट जर पाणी या दिशेने वाहते आणि बोट इकडे चालली तर ती काय करणार आहे, बोटीला अडवणार आहे पाणी. म्हणजे बोटचा वेग काय करणार आहे, पाणी कमी करणार आहे. मग कमी करणार आहे म्हटल्यानंतर काय करावं लागेल, आपल्याला वजाबाकी करावं लागेल. म्हणजे ह्या 12मधून वेग काय होणार आहे, कमी होणार आहे. पण किती कमी होणार आहे, एक्स. कारण कोण कमी करतं आहे, तर प्रवाहाचं पाणी करतं आहे म्हणजे एक्स करतो आहे. म्हणजे 12मधून एक्स काय करावं लागतील, वजा करावं लागतील. अशा प्रकारे आपल्याला 2 हे वेग काढायचे आहेत. 2 वेग कोणते ते आपण या ठिकाणी घेणार आहोत. म्हणजे काय म्हणावं लागेल, बोटीचा प्रवाहाच्या दिशेने असणारा वेग, प्रवाहाच्या दिशेने असणारा वेग म्हणजे वेग बरोबर किती आहे, प्रवाहाच्या दिशेने म्हणजे स्वतःचा बोटीचा वेग, आणखी कोणाचा वेग होणार आहे त्यामध्ये, आणखी पाण्याचा वेग हा आहे किलोमीटर प्रति तास यामध्ये असेल. तर हे झालं पहिल्यासाठी. नंतर हे झालं बोटीच्या प्रवाहाच्या दिशेने. आता बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, प्रवाहाच्या विरुद्ध म्हणजे आता काय होणार आहे, यांची वजाबाकी. हे मी 12 अगोदर का घेतले आहेत, कारण 12 मोठे घेतलेत आपण एक्सपेक्षा, कारण बोटीचा वेग जास्त आहे. पुढे बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने
असणारा वेग, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हटले, आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हटल्यानंतर काय असेल, आता जो वेग आहे तो कमी होणार आहे, कारण हे पाणी काय करणार आहे, बोटीला पाठीमागे ढकलणार आहे, म्हणजेच काय करणार आहे, वजा करणार आहे ते, म्हणजेच वेग काय होणार आहे, कमी होणार आहे, म्हणून वजा. आणि किती कमी होईल ते या प्रकारे आपण घेतलेलं आहे, ते 12मधून x कमी होईल. तर हे आपल्याला दोन प्रकारचे वेग मिळाले, एक आहे प्रवाहाच्या दिशेने वेग आणि दुसरा आहे प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यासाठी जातानाचा वेग आहे. तर आपल्याला या ठिकाणी बोटीचा वेग माहिती आहे, नंतर वेळही माहिती आहे आपल्याला, वेळ म्हणजेच कोणती वेळ, आणि अंतर माहिती आहे आपल्याला. आणखी अंतर किती आहे, अंतर आहे 36 किलोमीटर. ओके, म्हणजे आपल्याला या ठिकाणी अंतर माहिती आहे आणि आता बोटीचा वेगही माहिती आहे. म्हणजे अंतर बोटीला या ठिकाणापासून इथपर्यंत जाण्यासाठी 36 किलोमीटर आहे आणि पुन्हा बीपासून एपर्यंत वापस जाण्यासाठी सुद्धा 36 किलोमीटर आहे. म्हणजे जातानाही 36 किलोमीटर आहे आणि येतानासुद्धा 36 किलोमीटर आहे, म्हणजे दोन्ही वेळेचं अंतर हे 36 घ्यायचं आहे. मग आपल्याला अंतर आणि वेग, हे वेग आपल्याला माहिती आहे या ठिकाणी आणि अंतरही माहिती आहे. तर अंतर आणि वेगसाठीचं सूत्र माहिती आहे आपल्याला, वेग बरोबर काय सूत्र आहे, अंतर छेद वेळ. परंतु या ठिकाणी आपल्याला वेळ माहीत नाही, वेळ आपल्याला दोघांचा मिळून माहिती आहे की या ठिकाणी एपासून बीपर्यंत जातो आणि बीपासून पुन्हा एपर्यंत येतो, म्हणजे दोन्ही जाऊन येण्यास त्याला 8 तास लागतात, परंतु फक्त जाण्यास किंवा फक्त येण्यास हा वेळ आपल्याला माहीत नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला वेग माहिती आहे, अंतर माहिती आहे, परंतु काय माहीत नाही, वेळ माहीत नाही. तर आपल्याला म्हणून वेळ बरोबर ह्या सूत्रामध्ये ह्याला रूपांतर करू. वेळ बरोबर काय येईल, अंतर हे वेळ इकडे येईल आणि वेग खाली येईल, म्हणजेच काय झालं, वेग हे भागाकारमध्ये झाले. तर आपल्याला या सूत्राचा वापर करायचा आहे. पहा आता वेळ आपल्याला कोणता माहीत नाही, आपल्याला एपासून बीपर्यंत म्हणजे तो हे जे फक्त 36 किलोमीटर अंतर प्रवास होतो आहे एवढ्यासाठी आपल्याला वेळ माहिती आहे का, किंवा फक्त ह्या बीपासून इथपर्यंत जाण्यासाठीचा वेळ माहिती आहे का, आपल्याला माहीत नाही. आपल्याला कोणता वेळ माहिती आहे, 8 तास, म्हणजे एपासून बीपर्यंत येतो आहे आणि बीपासून लगेच पुन्हा एला वापस जातो आहे, म्हणजे हा दोन्ही मिळून येण्यास आणि जाण्यास हा जो वेळ आहे तो 8 तास आहे. आपल्याला सेपरेट वेळ माहीत नाही, तर आपण काय करणार आहोत, दोघांचा सेपरेट वेळ करणार आहे. म्हणजेच आपण काय म्हणणार, बोटीला प्रवाहाच्या दिशेने जाण्यास लागणारा वेळ आपण सुरुवातीला घेणार आहोत. म्हणजे या ठिकाणी आपण सुरुवातीला घेऊया, बोटीने प्रवाहाच्या दिशेने जाण्यास लागणारा वेळ बरोबर काय काढणार, वेळ लागणारा वेळ बरोबर कशा प्रकारे काढणार वेळ, तर वेळ काढण्यासाठी हे सूत्र अंतरछेद वेग. मग अंतर किती आहे, प्रवाहाच्या दिशेने जायचं 36 आहे आणि प्रवाहाच्या दिशेने जाण्यासाठी लागणारा वेळ आपण प्रवाहाच्या दिशेने काढतोय, म्हणजे ज्या साईडला पाणी वाहतं ते, म्हणजे प्रवाहाच्या दिशेने लागणारा वेळ असणारा वेग किती आहे, 12 अधिक x. तर या ठिकाणी आपण 12 अधिक x घेऊ. पुढे हे झालं प्रवाहाच्या दिशेने, आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे या ठिकाणी म्हणूया बोटीने, याच प्रकारचं वाक्य आहे, बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यास लागणारा वेळ, म्हणजेच वेळ बरोबर काय आहे, अंतरछेद या ठिकाणी आहे अंतरछेद वेग. मग अंतर किती आहे, विरुद्ध दिशेने सुद्धा किती जायचं आहे, 36च जायचं आहे, परंतु आता वेग म्हणजेच विरुद्ध दिशेचा वेग घ्यायचा आहे. आता आपल्याला दोन वेग आहेत, एक तर प्रवाहाच्या दिशेने आणि विरुद्ध दिशेने. जेव्हा प्रवाहाच्या दिशेने जायचं आहे त्यावेळेस तो वेग घ्यायचा आणि जेव्हा विरुद्ध दिशेने जायचं त्यावेळेस तो वेग घ्यायचा. म्हणजेच आपल्याला काय सांगितलेलं आहे, अटीवरून म्हणून आपण अट काय दिलेली की त्याला जाऊन येण्यास म्हणजे आहे त्या ठिकाणून जाण्यास म्हणजे किती वेळ लागतो आहे, 8 तास लागतो आहे. म्हणजे हा आहे प्रवाहाच्या दिशेने जाण्यास आणि हा आहे विरुद्ध दिशेने येण्यास, म्हणजे जाण्यास आणि येण्यास असं मिळून दोन्ही मिळून हा वेळ किती लागतो त्याला, 8 तास. म्हणजे दोघांची बेरीज करावं लागेल. बेरीज का करायची, कारण आपल्याला हा दोघांचा वेळ दिला आहे, प्रवाहाच्या दिशेने प्रवास करण्यासाठीचा वेळ आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करण्यासाठीचा वेळ, असे दोन्ही मिळून आपल्याला किती दिलेले आहेत, तर 8 तास दिलेले आहेत. तर या ठिकाणी आपण तो 8 तास घेतलेला आहे. या ठिकाणी 36 आहे हे 36 सामायिक काढू. म्हणजेच 36 सामायिक काढल्यानंतर वरती काय राहील, 1/12 अधिक x अधिक 1/12 - x बरोबर 8. नंतर या ठिकाणी तिरकस गुणाकार करू. म्हणजेच काय येईल, ह्या 36ला आपण इकडे घेऊन जाणार आहोत, इकडे गुणाकार आहे, इकडे घेतल्यानंतर भागाकार होईल. म्हणजेच या ठिकाणी काय मिळेल, 12 - x ने 1ला गुणल्यानंतर 12 - x मधले चिन्ह अधिक 12 अधिक x ने 1ला गुणल्यानंतर 12 अधिक x छेदामध्ये छेदांचा गुणाकार म्हणजे 12 अधिक x आणि 12 -
एक्स बरोबर 8/36, 4 दुणे 8, 4 नवे 36. तर आपल्याला आता या ठिकाणी काय मिळेल, 12 वजा अधिक 12 म्हणजे 12 अधिक 12 काय होतील 24. या ठिकाणी 24 हे वजा एक्स अधिक एक्स म्हणजे हे कट होतील एक्स एक्स. नंतर खाली काय राहतील, आता या ठिकाणी आपले सूत्र वापरावं लागेल बरोबर. या ठिकाणी बरोबरच्या पुढे काय मिळेल आपल्याला 2/9. तर आता या ठिकाणी आपल्याला एक सूत्र वापरावं लागेल आणि ते सूत्र कोणतं, एका कंसामध्ये अधिक आहे एका कंसामध्ये वजा आहे. म्हणजेच सूत्र कोणतं आहे, ए अधिक बी ए वजा बी बरोबर काय सूत्र आहे, ए वर्ग वजा बी वर्ग. म्हणजे ए म्हणजे 12 त्याचा वर्ग, बी म्हणजे एक्स त्याचा वर्ग करायचा आहे. म्हणजेच काय येईल, या ठिकाणी खाली 12 वर्ग वजा एक्स वर्ग. या ठिकाणी वर्ग केलेला आहे आपण 12साठीचा, 12 वर्ग वजा एक्स वर्ग बरोबर 2/9. तर या ठिकाणी आपण अगोदर वर्ग सोडून घेऊ म्हणजे 24 छेद या ठिकाणी 12चा वर्ग 144 वजा एक्स वर्ग बरोबर 2/9. तर या ठिकाणी तिरकस गुणाकार करायचा आहे. तिरकस गुणाकार करूया. काय म्हणता येईल, तिरकस गुणाकार म्हणजेच 24 गुणिले 9 हे चिन्ह बरोबर आणि 2 गुणिले काय येईल 144 वजा एक्स वर्ग. तर या ठिकाणी हा गुणाकार तिरकस आपल्याला करायचा आहे. पुढे या ठिकाणी गुणाकार करू. 9 चौक 36 हातचा 3, 9 दुणे 18 आणि 3 21. अशा प्रकारे 216 मिळेल आपल्याला. पुढे बरोबर या ठिकाणी करूया 2 ने 144ला गुणूया म्हणजे 288 वजा एक्स वर्ग 2x वर्ग. या 2 ने एक्स वर्गला गुणल्यानंतर काय येईल 2x वर्ग. आपल्याला 2x वर्ग हे एका बाजूला घेऊ आणि ज्याच्यामध्ये एक्स नाहीत असे एका बाजूला घेऊ. म्हणजेच हे 2x वर्ग इकडे आणू म्हणजे काय होईल अधिक 2x वर्ग बरोबर हे 288 आणि हे 216 इकडे घेतल्यानंतर काय होतील, इकडे अधिक आहे तिकडे वजा होतील. तर आपण यांची वजाबाकी करू. 8 वजा 6 म्हणजेच काय राहिले 2. पुढे या ठिकाणी 8 वजा 1 म्हणजेच 7 म्हणजे आपल्याला काय मिळालं या ठिकाणी तेच. आपण याला पुढे सोडवल्यानंतर आपल्याला काय मिळेल, या 2ला आपण इकडे घेऊन जाऊ म्हणजेच काय मिळेल एक्स वर्ग बरोबर 72/2. 2ने भागू, इकडे गुणाकार आहे इकडे भागाकार होईल. बेक बे बेत्रिक 6 1 उरला बेसख 12 म्हणजेच एक्स वर्ग बरोबर काय मिळाले 36. वर्गमूळ काढू. वर्गमूळ काढल्यानंतर काय मिळेल एक्स बरोबर अधिक वजा 6. 36चं वर्गमूळ काय 6. परंतु वेग आहे एक्स म्हणजे वेग आहे परंतु एक्स वेग ऋण नाही म्हणून एक्सची किंमत काय घेता येणार नाही आपल्याला वजा 6 घेता येणार नाही. कारण इथं अधिक वजा घेतले आपण वर्गमूळ काढून आपण माहीत नाही की ते अधिकमध्ये आहे की वजामध्ये आहे. परंतु वेग हा ऋणामध्ये नसणार आहे म्हणून वेग हा काय असणार आहे म्हणजेच एक्सची किंमत आपण या ठिकाणी घेऊ म्हणून एक्स बरोबर काय मिळणार आहे 6. शेवटी आपल्याला पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. उत्तर काय लिहायचं आहे, आपल्याला काय विचारलं आहे नदीचा प्रवाहातील वेग विचारला आहे म्हणजे एक्सची किंमत काय विचारली म्हणजे नदीच्या प्रवाहाचा वेग हा किती आहे 6 किलोमीटर प्रति तास आहे. हे आपल्याला शेवटी वाक्य लिहावं लागेल. तर वाक्य ते लिहिताना मी या ठिकाणी लिहितो सुरुवातीला वाक्य म्हणून नदीच्या प्रवाहाचा वेग 6 किलोमीटर प्रति तास आहे. अशा प्रकारे आपल्याला शेवटी वाक्य लिहिता येईल. यानंतर आपण पाहतो उदाहरण नंबर 8. उदाहरण नंबर 8 सुद्धा स्टार क्वेश्चन आहे. तर आपण पाहूया. पिंटूला एक काम पूर्ण करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागत आहेत. आपली अट काय आहे, पिंटूला एक काम पूर्ण करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस काय लागतात जास्त लागतात म्हणजे पिंटूला निशूपेक्षा जास्त दिवस लागत आहेत. पुढे दोघांनी मिळून काम केल्यास ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना 4 दिवस लागतात आणि तेच जर काम त्यांनी ठरवलं की दोघांनी मिळून करायचं आहे तर त्यांना ते 4 दिवसात पूर्ण करता येतं. पुढे तर ते काम एकट्यानेच पूर्ण करण्यास प्रत्येकास किती दिवस लागतात आणि जर तेच काम जर त्यांना पूर्ण दोघांनी एकट्याने करायचं ठरवलं तर त्यांना किती दिवस लागतील हे आपल्याला काढायचं आहे. तर सुरुवातीला अट दिलेली आहे आपल्याला की पिंटूला निशूपेक्षा 6 दिवस जास्त लागतात म्हणजे आपल्याला माहिती आहे की पिंटूला 6 दिवस जास्त लागतात परंतु आपल्याला निशूला किती वेळ लागतो हे माहीत नाही. म्हणजे आपण सुरुवातीला काय म्हणू निशूला एक काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागत आहेत तर x दिवस लागतात आपल्याला माहीत नाही. समजा निशूला या ठिकाणी घेऊया. समजा निशूला एक काम पूर्ण करण्यास लागणारे दिवस बरोबर किती आहेत x घेतले आपण. पुढे जर निशूला जर x दिवस लागत आहेत तर मग पिंटूला एक काम पूर्ण करण्यास लागणारे दिवस बरोबर किती दिवस लागतील लागणारे दिवस बरोबर
किती निशूपेक्षा किती दिवस लागतात त्याला जास्त, 6 दिवस जास्त लागतात. म्हणजे निशूला जर x लागते तर त्यापेक्षा त्याला 6 दिवस जास्त लागतात. म्हणजेच काय करावं लागेल, अधिक 6 घ्यावं लागेल. म्हणजेच हे झाले निशूला एक काम पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस झाले x अधिक 6 आणि हे निशूसाठी लागणारे x. तर आपल्याला पुढे अट काय दिलेली आहे की ते दोघे मिळून एक काम किती दिवसात, तेच दोघांनी जर ठरवलं की ते काम दोघांनी मिळून करायचं तर ते दोघे मिळून किती दिवसात काम पूर्ण करतायत, ते 4 दिवसात पूर्ण करतायत. तर आपल्याला विचारलं आहे की ते एकट्याने काम करण्यासाठीचे किती लागतील. तर आता समजा आपण सांगितलं की निशूला x दिवस लागत आहेत आणि पिंटूला x अधिक 6 दिवस लागत आहेत. तर त्यानं एका दिवसात किती काम पूर्ण करेल हे आपल्याला काढायचं आहे. तर सुरुवातीला आपण असं समजूया, समजा निशूला समजा म्हणण्यापेक्षा आपण काय घेऊया, या ठिकाणी आपण काय करूया, निशूने एका दिवसात किती काम पूर्ण केले हे आपण काढणार आहोत. म्हणजेच निशूने एका दिवसात केलेले काम किंवा पूर्ण केलेले काम बरोबर. पूर्ण केलेले काम म्हणजेच किती, त्याला सगळे दिवस किती लागत आहेत, x. तर त्याने एका दिवसामध्ये काढलेत म्हणून एक वरती घ्या, खाली x घ्या. हे कशामुळे घ्यायचे, समजा हे आपण या आकृतीवरून समजून घेऊ की समजा त्याला एवढे दिवस लागतात ते काम करण्यासाठी. किती, 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे 8 दिवसात तो पूर्ण करतो आहे. परंतु 8 दिवसात करतो आहे त्यापैकी आपण त्यानं फक्त एका दिवसामध्ये काम एवढं केलं. कारण काय केलं, 8 दिवसात करतो आहे म्हणजे 8 दिवसाचे काय केले, भाग केले, 8 भाग केले. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस, त्यापैकी त्यानं एका दिवसात काम केलेलं आहे. म्हणजेच 8 पैकी किती दिवसामध्ये काम केलं आहे त्यानं, 1 दिवस केलं. 8 पैकी 1 दिवस केलं. तर आपण अशा प्रकारे लिहिता येईल हे आपल्याला. किंवा हे नाही लक्षात आलं तर आपण ते भाकरीचं उदाहरण आहे आपल्याला. एका भाकरीचे 4 तुकडे केले, त्यातला एक तुकडा दिला तर काय शिल्लक राहतो, म्हणजे आपण त्याला कसं लिहितो, 1/4 म्हणजे 4 पैकी 1 तुकडा दिला म्हणजे 1/4. त्याच पद्धतीने त्याला दिवस किती लागतात, x. तर x दिवसापैकी त्यानं 1 दिवस केलं म्हणजेच 1/x म्हणजे x पैकी 1 दिवस. ज्या प्रकारे आपण निशूसाठी लिहिलेलं आहे त्याच प्रकारे आपण कुणासाठी लिहिणार आहोत, आता पिंटूसाठी सुद्धा आपल्याला ते लिहायचं आहे. म्हणजेच काय लिहिणार आपण, इथं निशूने झालं, या ठिकाणी काय लिहिणार, पिंटूने एका दिवसात पूर्ण केलेले काम म्हणजेच किती असेल, केलेले काम बरोबर 1 किती घेतलेले आहेत, x अधिक 6. म्हणजे आता या ठिकाणी x अधिक 6 हे खाली आलेले आहे, या ठिकाणी x म्हणजे या दिवसांपैकी 1 दिवसाचं काम आहे हे. तर दोघांना मिळून किती दिवस लागत आहेत, दोघांनी 4 दिवसात काम पूर्ण होते. आता हे दोघे मिळून जर करायला लागले तर ते काम काय होते, 4 दिवसात पूर्ण होते. दोघे मिळून म्हटल्यानंतर हे दोघे, ओके. मग आता आपल्याला 4 दिवसात पूर्ण होतं आहे. परंतु जर त्यांनी 4 दिवसापैकीचं काम जर एका दिवसात केलं म्हणजे 4 पैकी आपल्याला काय म्हणता येईल, 4 दिवसांपैकी दोघांचे एका दिवसातील काम म्हणजेच 4 दिवसापैकी एका दिवसात करायचे. म्हणजे त्यांना 4 दिवस लागतात. समजा हे 4 दिवसात त्यांनी काम करतायत तर पहिल्या दिवशी केलेलं काम म्हणजे आपण 4 दिवसापैकी आपण काय करणार, एका दिवसाचं काम घेणार म्हणजेच काय 1/4 अशा प्रकारे आपल्याला घेता येईल. तर हे झालं 4 दिवसांपैकी दोघांचे एका दिवसाचे काम. तर आपण पाहिलेलं आहे दोघांचे मिळून आहे म्हणजेच या एका दिवसाच्या कामाची काय करावं लागेल, बेरीज करावं लागेल. कारण दोघांचं मिळून आहे म्हणजेच 1/x अधिक या ठिकाणी काय आहे 1/x अधिक 6 बरोबर किती वेळ लागतो त्यांना, 1/4 तास लागतात, दिवस लागतात. पुढे यामध्ये आपण तिरकस गुणाकार करून सोडूया. इकडे तिरकस गुणाकार काय येईल, xने 1ला गुणल्यानंतर x अधिक 6 अधिक xने 1ला गुणल्यानंतर x छेदामध्ये छेदाचा गुणाकार करा, x अधिक 6 बरोबर 1/4. या ठिकाणी x अधिक x म्हणजेच काय होईल 2x, हे अधिक 6 वरती आहे तसे xने xला गुणा, x वर्ग अधिक xने 6ला गुणा 6x बरोबर 1/4. पुन्हा एकदा तिरकस गुणाकार करायचा आहे. तिरकस गुणाकार करताना 4ने इकडे गुणता येईल आपल्याला, म्हणजे 4ने 2x अधिक 6ला गुणायचं आहे आणि 1ने x वर्ग अधिक 6xला गुणल्यानंतर आहे तसेच येतील ते. 4ने कंसामध्ये गुणून घ्या इकडे, म्हणजेच काय येईल 4 दुने 8x अधिक 6 चौक 24
बरोबर एक्स वर्ग वजा 6x. आपण हे दोन्ही पण इकडे घेऊन जाऊ, कारण आपल्याला एक्स वर्गाच्या बाजूला सर्व पाहिजेत. म्हणजे इकडे राहतील 0, एक्स वर्ग अधिक 6x, हे 8x इकडे आल्यानंतर वजा 8x, हे 24 इकडे आल्यानंतर वजा 24, इकडे बरोबर 0 आहे. तर आपण अगोदर ही साईड बाजू अगोदर लिहू आणि नंतर 0वाली साईड लिहू. म्हणजेच काय समीकरण तयार होईल, एक्स वर्ग या ठिकाणी 6x वजा 8x. आपल्याला हे सोडवता येईल. या ठिकाणी 6 वजा 8, 6 वजा 8 म्हणजेच किती होणार आहे, 2 होणार आहे. 6मधून 8 जाणार नाही, तर 8मधून 6 वजा करू, 2 राहिले. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजेच काय येईल, वजा 2x. वजा 24 आहे तसे बरोबर 0, हे वजा 24 आहे तसे राहतील. तर आपल्याला हे वर्ग समीकरण मिळालेलं आहे. तर हे वर्ग समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. म्हणजेच आपल्याला वर्ग समीकरण सोडवताना काय मिळेल, या ठिकाणी a गुणिले c म्हणजेच 1 गुणिले वजा 24. तर आपल्याला किती आले सर, वजा 24. तर वजा 24चे आपल्याला 2 असे अवयव शोधायचे आहेत की त्यांच्या गुणाकार 24 आणि त्यांची बेरीज किंवा जवळ किती आली पाहिजे, 2 आली पाहिजे. तर 2 अवयव कोणते, 6 चोक 24. म्हणजेच 6 आणि 4ची वजाबाकी केली तर किती येणार आहे, 24. तर दोन्ही अवयव वजा वजामध्ये आहेत, दोन्ही दुसरे आणि तिसरे पद. त्यावेळेस आपण मोठा अवयव काय घेतो, वजा घेतो. म्हणजेच आपल्याला समीकरण काय तयार होईल, एक्स वर्ग वजा 6x हे अधिक 4x आणि शेवटचे पद वजा 24 बरोबर 0. या दोघांमध्ये सामायिक घेऊ. या ठिकाणी x सामायिक निघेल म्हणजे राहिले काय, x वजा 6 या ठिकाणी अधिक 4 सामायिक निघेल, कारण 4ने 24ला भाग जाईल, 4लाही जाईल. 4 सामायिक घेऊ म्हणजे राहिले काय, x व 0 सॉरी 24 नाही राहणार या ठिकाणी, हा कंस राहील इकडे म्हणजे 6, कारण 4ने 24ला भागल्यानंतर 4 सख 24. दोघांमधून एक कंस सामायिक घेऊ आपण, x वजा 6. पुढे राहिले काय मग या ठिकाणी, x अधिक 4 बरोबर 0. दोघांना सेपरेट करू, x वजा 6 बरोबर 0 किंवा x बरोबर या ठिकाणी वजा 4 सॉरी x अधिक 4 बरोबर 0. या 6ला इकडे घेऊन जावा, x बरोबर 6 किंवा या ठिकाणी काय मिळेल, x बरोबर वजा 4. परंतु x बरोबर काय नसणार आहे, x बरोबर नाही वजा 4. म्हणून xची किंमत काय मिळणार आहे, आपल्याला 6 मिळणार आहे. म्हणजेच xची किंमत 6 मिळाली म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल, x बरोबर वजा 4 का नाही, तर आम्ही त्या ठिकाणी वाक्य लिहिलं नाही, कारण काम लागणारे दिवस आहेत ते. मग दिवस म्हणजे आपलं दिवस हे वजामध्ये नसणार आहे. तर म्हणजे आपल्याला काय म्हणतील, x बरोबर 6 मिळेल. म्हणजे निशूला काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील, 6 दिवस लागतील. म्हणून निशूला एकट्याने काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील, 6 दिवस लागतील. व पिंटूला किती लागतील, व पिंटूला x अधिक 6 म्हणजेच 6 अधिक 6 म्हणजेच 12 दिवस लागतील. पहा, हे उदाहरण नीट समजून घ्यायचं आहे. या ठिकाणी एक छेद का घेतलं म्हणून, तर आपण काय करतोय, या ठिकाणी x पैकी 1 दिवस, या ठिकाणी x अधिक 6 पैकी 1 दिवस आणि या ठिकाणी 4 दिवसांपैकी केलेल्या कामामधलं आपण किती घेतलं आहे, एका दिवसाचं काम घेतलं, म्हणजे 4 पैकी 1 दिवस हे लक्षात ठेवायचे. आणि या ठिकाणी बेरीज केलेली आहे. बेरीज का केलेली आहे, कारण दोघांनी मिळून ते काम करत आहेत आणि ते काम किती होतं आहे, 4 दिवसापैकी दोघांनी मिळून काम केलेलं 1/4 आहे. दोघांनी मिळून म्हटल्यानंतर ह्या दोघांची काय होईल, बेरीज होईल. ओके, अशा प्रकारे हे उदाहरण नंबर 8 हे झालेलं आहे. यानंतर आपण उदाहरण नंबर 9 हे पाहणार आहोत. उदाहरण नंबर 9 हे सुद्धा महत्त्वाचे उदाहरण आहे. तर पाहू उदाहरण, 460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6ने अधिक येत असून बाकी 1 येते, तर भागाकार व भाजक काढा किंवा किती. आपल्याला काय सांगितलं पहा, 460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागले असता, म्हणजे 460ला भागायचं आहे, म्हणजे 460 ही काय झाली, भाज्य झाली. म्हणजेच आपल्याला भाज्य बरोबर काय लिहिता येईल, भाज्य बरोबर काय लिहिणार, 400 या ठिकाणी लिहिलो आपण. म्हणजे भाज्य बरोबर काय लिहिता येईल आपल्याला, भाज्य बरोबर 460. म्हणजे ज्या संख्येला भागायचं आहे ती काय झाली, भाज्य. आणि एका नैसर्गिक संख्येने म्हटले म्हणजे एक नैसर्गिक संख्या भाजक आहे, परंतु ती कोणती आहे ती माहीत नाही आपल्याला, कितीने भागायचं आहे ते. म्हणून आपण भाजक काय घेऊया, भाजक बरोबर एक नैसर्गिक संख्या म्हणजेच कोणती घेऊया, नैसर्गिक संख्या एक x घेतली. पुढे आपल्याला काय सांगितले, जर भागल्यास भागाकार जो येत आहे, हा भागाकार काय आहे, म्हणजे भागाकाराची अट दिली आपल्याला. भागाकार किती येतोय, भागाकार बरोबर हा जो भाजक आहे हा भाजकाच्या 5 पटीपेक्षा, 5 पट म्हटलं आहे, भाजकाची 5 पट म्हणजेच काय, 5x. आणि ह्या 5 पटीपेक्षा कितीने जास्त आहे, 6ने जास्त आहे. ओके, आणि आपल्याला काय दिलेले आहे, नंतर बाकी पण दिलेले आहे. भागाकार असून बाकी किती आहे, बाकी 1 आहे.
तर आपल्याला अशा प्रकारची ही माहिती या उदाहरणामध्ये दिलेली आहे. पहा ते भागाकार भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6ने जास्त म्हणजे भागाकार बरोबर भाजकाची 5 पट आणि अधिक 6 बाकी 1. तर या ठिकाणी आपल्याला एक अगोदरच्या वर्गामध्ये सूत्र झालेलं आहे. सूत्र एक 9वीला झालेलं आहे. भाज्य बरोबर काय आहे भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी अशा प्रकारचं आपल्याला एक सूत्र झालेलं आहे. 9वीमध्ये 8वीमध्ये सुद्धा झालेलं आहे. तर भाज्य किती आहे 460 बरोबर भाजक किती आहे x गुणिले भागाकार किती आहे 5x अधिक 6 अधिक बाकी 1. तर आपण सोडवूया ह्याला 460 बरोबर xने गुणूया 5xला. xने आतमध्ये गुणल्यानंतर काय येईल 5x वर्ग अधिक xने 6ला गुणल्यानंतर 6x अधिक 1. या 460ला इकडे घेऊन येऊ म्हणजे इकडे काय राहील 0 बरोबर 5x वर्ग अधिक 6x अधिक 1 वजा 460. आपण अगोदर हे भाग लिहू कारण वर्ग समीकरण रूपामध्ये तयार करायचे म्हणजे 0 हा शेवटी पाहिजे. म्हणजेच 5x वर्ग हे अधिक 6x अधिक 1 वजा 460 म्हणजे 1 वजा 460 म्हणजेच काय येईल 460मधून 1 वजा करू कारण 1 वजून होणार नाही. तर 460मधून 1 वजा केल्यानंतर मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आणि 459 बरोबर पुढे काय येईल 0. तर आपल्याला a गुणिले c करायचं आहे. a आहे 5 या ठिकाणी a म्हणजे 5 आणि c म्हणजे वजा 459. तर यांचा गुणाकार किती येईल 5 9 45 हातचा 4 5 5 25 आणि 4 29 हातचा 2 5 21 आणि 2 22 परंतु याला वजा चिन्ह आहे म्हणून वजा म्हणजे वजा 22 95. आपल्याला असे 2 अवयव शोधायचे आहेत की त्यांचा गुणाकार किती असायला पाहिजे वजा 22 95 आणि त्यांच्यातली बेरीज किंवा वजाबाकी हे किती यायला पाहिजे 6 यायला पाहिजे. तर तुम्हाला या उदाहरणामध्ये याचे अवयव लक्षात ठेवावे लागतील 51 आणि 45 येतील. म्हणजे पहा या ठिकाणी 5 1 5 म्हणजे शेवटी 5 येतात म्हणजेच परंतु त्यांना चिन्ह कोणते घेणार तिसरे पद हे काय वजा आहे त्यावेळेस आपण काय करतो लहान अवयव वजा घेतो. म्हणजेच हे समीकरण काय मिळेल आपल्याला 5x वर्ग पुढे 6x आपण फोड केली काय केली 51 वजा 45 म्हणजे 6 येईल. म्हणजे 6च्या जागी काय ठेवायचे 51x वजा 45x वजा 459 बरोबर 0. नंतर या दोघांचे ग्रुप करू. या ठिकाणी सामायिक काय निघेल या ठिकाणी 5 आहे पण 5ने भाग जाणार नाही 51ला म्हणजे सामायिक घेता येणार नाही. x आहे एक सामायिक काढू म्हणजे राहिले काय 5x या ठिकाणी 5x अधिक 51 या ठिकाणी सामायिक काय निघेल अशी संख्या शोधायची की दोघांनाही भाग द्यायची. तर ती संख्या कोणती आहे 9 9 5 45 म्हणजे 9 सामायिक निघाले. म्हणजेच काय राहील पहिला ब्रॅकेट आहे तसाच म्हणजे 5x अधिक 51. पहा या ठिकाणी 9 5 45 आणि 9 1 9 म्हणजे या ठिकाणी सारखे आलेले आहे बरोबर 0. नंतर आपण 2 कंस सारखे आहेत त्यापैकी एक सामायिक घेऊ म्हणजे राहिले काय x वजा 9 बरोबर 0. या ठिकाणी दोन्ही कंसांना 0 बरोबर सेपरेट करू म्हणजेच काय येईल आपल्याला 5x अधिक 51 बरोबर 0 किंवा दुसरं काय आहे या ठिकाणी x वजा 9 बरोबर 0. या 51ला इकडे घेऊन जाऊ म्हणजे 5x बरोबर इकडे अधिक 51 आहे या ठिकाणी वजा 51 होईल किंवा या ठिकाणी काय येईल x बरोबर अधिक 9 5ला इकडे घेऊन या x बरोबर वजा 51/5 किंवा या ठिकाणी x बरोबर किती मिळाले आहेत 9. म्हणजे या ठिकाणी जर आपण नीट व्यवस्थित पाहिलं तर काय मिळणार आहे x ची किंमत वजामध्ये आलेली परंतु हा जो भाजक आहे हा आपल्याला कसा घ्यायला सांगितलेला आहे परंतु भाजक जो आहे तो काय आहे नैसर्गिक संख्या आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय सांगता येईल परंतु भाजक नैसर्गिक संख्या आहे परंतु भाजक नैसर्गिक संख्या आहे म्हणून x ची किंमत काय येणार नाही वजा 51/5 म्हणजेच x बरोबर काय येईल मग 9 x ची किंमत किती मिळणार आहे 9. तर मग भाजक बरोबर काय मिळेल आपल्याला म्हणून भाजक बरोबर 9. नंतर भागाकारसुद्धा काढायचा आहे. भागाकार काढण्यासाठी काय आपल्याला सूत्र या ठिकाणी आहे भागाकारसुद्धा काढायला सांगितलेलं आहे 5x अधिक 6 या ठिकाणी x ची किंमत ठेवू आपण म्हणजेच काय मिळेल 5 गुणिले 9 अधिक 6 9 5 45 अधिक 6 म्हणजेच किती झाले 51. अशा प्रकारे आपल्याला उदाहरण नंबर 9 हे सोडवता येईल. यानंतर आपण पाहणार आहोत उदाहरण नंबर 10.
म्हणजे हे सराव संच 2.6 मधील हे शेवटचे उदाहरण आहे. तर आपण पाहूया उदाहरण नंबर 6. तर उदाहरण नंबर 6 हे आपल्याला कृती आहे आणि ही कृती आपल्याला पूर्ण करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे, ए बी समांतर सी डी. आपण अगोदर प्रश्न पाहूया. आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, चौकोन ए बी सी डी हा समलंब चौकोन आहे आणि समलंब चौकोनामध्ये ए बी समांतर सी डी हे आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे ए बी समांतर सी डी ह्या दोन रेषा समांतर आहेत. आणखी काय दिलेलं आहे, असून हा जो चौकोन आहे ए बी सी डी याचा काय दिलेला आहे, आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि याचं क्षेत्रफळ आहे 33 सेंटीमीटर वर्ग आहे. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, तर आपल्याला ह्या चौकोनाच्या राहिलेल्या ज्या बाजू आहेत म्हणजे ए बी, बी सी, सी डी आणि ए डी या सर्व बाजूंची आपल्याला मापे काढायची आहेत. तर आपल्याला ही कृती पूर्ण करून हे बाजूंची मापे काढायची आहेत. तर आपण सुरुवातीला पाहूया आपल्याला काय दिलेलं आहे कृती त्यामध्ये. तर सुरुवातीला दिलेलं आहे चौकोन ए बी सी डी हा समलंब चौकोन आहे. नंतर ए बी समांतर सी डी, या ठिकाणी ए बी आणि सी डी या समांतर आहेत. यानंतर आपल्याला एक या ठिकाणी दिलेले आहे, हे आपल्याला पूर्ण करायचं आहे. परंतु हे याला क्षेत्रफळ ए बी सी डी, चौकोन ए बी सी डी बरोबर 1/2 ए बी अधिक सी डी गुणिले या ठिकाणी आपल्याला रिकामी जागा भरायची आहे. परंतु रिकामी जागा भरण्याच्या अगोदर हे कशावरून आलं हे आपल्याला माहीत पाहिजे. तर हा एक आपल्याला सूत्र आहे. आपल्याला सूत्र काय आहे, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ हे आपल्याला सूत्र आहे. तर आपल्याला ते सूत्र माहीत पाहिजे म्हणजे आपल्याला लक्षात राहील की हे कशावरून आलेलं आहे, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे, 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज, समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची. तर या प्रकारचं हे सूत्र आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, समांतर बाजूंची बेरीज म्हणजेच कोणत्या दोन बाजू आहेत बघा, समलंब चौकोना क्षेत्रफळ मग याचं नाव काय आहे, चौकोन ए बी सी डी म्हणजेच एरिया ऑफ चौकोन ए बी सी डी बरोबर 1/2 समांतर बाजूंची बेरीज, कोणत्या समांतर दोन बाजू आहेत ए बी आणि सी डी, त्या दोन बाजूंची बेरीज गुणिले उंची. उंचीच म्हणजे कोणती आहे, उंची ही लंब असते म्हणजेच उंची काय होणार या ठिकाणी ए एम. पुढे या ठिकाणी चौकोना क्षेत्रफळ दिलेलं होतं आपल्याला 33, या ठिकाणी 33 ठेवता येईल बरोबर 1/2 हे 1/2 ए बी, ए बीचं माप दिलेलं आहे, ए बी एक्स आहे, एक्स घेतले. सी डी, सी डी किती आहे अधिक अधिक घेतले, सी डी किती आहे 2x अधिक 1 या ठिकाणी लिहिले गुणिले ए एम. आता ए एमचं माप लिहायचं आपल्याला, ए एम म्हणजेच किती आहे x - 4. तर आपल्याला पुढची स्टेप आपल्याला ही दिलेली आहे ही डायरेक्ट हे. तर आपल्याला ती सोडवण्याच्या अगोदर आपण काय करू, ह्या दोनला इकडे घेऊन येऊ म्हणजेच ती स्टेप काय होईल, ती आपल्याला स्टेप दिलेली नाही यामध्ये, ती मी एक स्टेप एक्स्ट्रा करतो या ठिकाणी गुणुले होईल बरोबर. मग या ठिकाणी काय राहिले, हे x अधिक 2x म्हणजेच काय झाले 3x अधिक 1 गुणुले या ठिकाणी x - 4. तर ही स्टेप मी एक एक्स्ट्रा केलेली आहे म्हणजे आपल्याला लक्ष देण्यासाठी, ही सुद्धा स्टेप मी एक्स्ट्रा केलेली आहे. आपण तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करताना हे एक्झाममध्ये नाही केले तरीसुद्धा चालेल. पुढे या ठिकाणी आपल्याला ॲन्सर लिहायचे म्हणजे 33 × 2 म्हणजे 33 गुणिले 2 म्हणजेच काय येणार आहे या ठिकाणी 66 येणार आहे बरोबर. 3x अधिक 1 आहे या ठिकाणी काय येणार आहे x - 4 या ठिकाणी x - 4. पुढे हे 66 आहे तसेच राहतील बरोबर. या 3xने या x - 4 हे कंसात घेऊया, दोन पद आहेत म्हणून या दोघांचा गुणाकार करावा लागेल म्हणजे 3xने xला गुणल्यानंतर काय येणार आहे 3x वर्ग, 3xने -4ला गुणल्यानंतर 3 चौक 12x. पुढे नंतर आता 1ने गुणून ह्या कंसामध्ये 1ने xला गुणल्यानंतर या ठिकाणी अधिक आहे म्हणजे x आणि 1ने 4ला गुणल्यानंतर 4 म्हणजेच आपल्याला काय मिळेल, हे 4 आपण काय करू, हे 66 इकडे घेऊन जाऊ म्हणजे सुरुवातीला लिहू म्हणजे 3x वर्ग, हे -12 आणि अधिक 1x, -12x अधिक 1x मोठ्यातून लहान वजा होईल म्हणजेच काय आले 11x. हे -4 आहे तसेच हे 66 इकडे आल्यानंतर -66 होतील बरोबर 0. तर आपल्याला या ठिकाणी 3x वर्ग आहे, या ठिकाणी अधिक दिलेलं आहे, आपल्याला या ठिकाणी काय लिहावं लागेल -0 लिहावं लागेल म्हणजे -11x, -4 -66 दोघांना सारखे चिन्ह आहेत. त्या असल्यानंतर आपण काय करतो, दोघांची बेरीज करतो आणि दोघांना सारखं चिन्ह म्हणजेच काय येईल -70. तर 70ला वजा चिन्ह आहे ऑलरेडी, इथं घेण्याची काही गरज नाही. पुढे आपल्याला डायरेक्ट हे दिलेलं आहे, मग हे कशावरून आलं तर आपल्याला हे सोडवावं लागेल. सोडवून काय घेईल आपल्याला, आपण a गुणिले c या प्रकारामध्ये सोडवतो म्हणजेच काय 3 गुणिले -70 म्हणजेच किती आले -210. ओके 3 0 0 3 7 21. पुढे आपल्याला काय करायचं आहे, त्याचे दोन अवयव शोधायचे तसे 210चे की त्यांचा गुणाकार 210ला पाहिजे आणि त्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही कोणा एवढी आली पाहिजे दुसऱ्या पदावरी म्हणजे 11 आली पाहिजे. मग अशी कोणत्या दोन संख्या आहेत तर आपण पाहूया 21 आणि 10. 21 10 आहे 210, वजाबाकी केली तर 11 येईल, 21मधून 10 गेल्यानंतर म्हणजे आपल्याला ते दोन अवयव हे मिळतील. परंतु चिन्ह कोणते घ्यायचे पहा, दुसरा वजा आहे तिसरा पण वजा आहे म्हणजे काय करणार आपण, जो मोठा अवयव आहे त्याला काय घेणार वजा. म्हणजेच आपल्याला हे समीकरण काय तयार होईल, या ठिकाणी लिहितो मी ते समीकरण म्हणजे आपल्याला हे पुढे कशा प्रकारे आलेलं आहे हे समजेल. 3x वर्ग पहिले पद आहे तसंच 11 xच्या जागी आपण हे दोन लिहिणार आहोत, -21x अधिक 10x
पुढचे -70 आहे तसे बरोबर 0. आता जर आपण पाहिलं ह्या दोघांचे ग्रुप केले तर आपल्या या दोघांमध्ये सामायिक काय निघेल 3 आहे. 3ने 3ला भाग जाईल, 3ला एक्स जाईल, एक्स सामायिक निघेल. मग राहिले काय इथं या ठिकाणी एक्स राहिले कारण 3 काढलेले आहेत. एक्स वर्ग आहे त्यातला एक एक्स कट होईल, एक राहील. वजा या ठिकाणी वजा 3ने 21ला भागल्यानंतर 3 7 21 आणि एक्स सामायिक काढलेला आहे. या ठिकाणामध्ये सामायिक घेतलेलं आहे आपल्याला ऑलरेडी 10 सामायिक घेतलेले आहेत. म्हणजे राहिले काय मग या ठिकाणी हा ब्रॅकेट आहे तसा येईल या ठिकाणी कंस म्हणजे x - 7 अशा प्रकारचा कंस या ठिकाणी आहे तसा येईल. पुढे मग आपल्याला काय 3x + 10 या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे राहिले काय हा कंस या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागेल x - 7. x - 7 घेतले, दोघांना सेपरेट केलं 0 बरोबर म्हणजेच 3x + 10 बरोबर 0 किंवा आपल्याला काय घ्यावं लागेल या ठिकाणी x - 7 बरोबर 0. म्हणजे 3x बरोबर काय केले ह्या 10ला इकडे आणल्यानंतर -10 झाले आणि 3x बरोबर गुणाकारमध्ये इकडे आणल्यानंतर काय होतील भागाकारमध्ये म्हणजे x ची किंमत काय आली -10/3 किंवा x ची किंमत ह्या 7ला इकडे घेऊन जाऊ काय होतील हे +7 होतील. म्हणजे x बरोबर किती आले 7 आले कारण इकडे वजा आहे तिकडे घेतल्यानंतर अधिक होतील. पुढे परंतु काय सांगितले परंतु लांबी ऋण नसते म्हणजे x ची किंमत काय नसणार आहे -10/3 ही नाही म्हणजेच x ची किंमत काय येणार आहे मग 7 येणार आहे. तर यावरून आपल्याला बाजूंची मापं काढायची आहेत या चौकोनाच्या. सुरुवातीला दिले AB मग ABचं माप किती आहे AB म्हणजेच x आहे आणि x चं माप किती आहे 7 सेंटीमीटर. आता हे आपल्याला इथं क्षेत्रफळ सेंटीमीटरमध्ये दिलं होतं म्हणून आपण काय लिहिणार शेवटी सेंटीमीटर. पुढे CD म्हटले CD म्हणजे या ठिकाणी आहे CD. मग CD काढण्यासाठी सूत्र माहिती आहे आपल्याला काय आहे 2x + 1. या ठिकाणी x ची किंमत ठेवूया x ची किंमत 7 + 1 7 × 14 आणि 1 15 सेंटीमीटर. हे मराठीमध्ये लिहिलं तरी चालेल सेंटीमीटर, इंग्लिशमध्ये लिहिलं तरी चालेल. पुढे आहे AD आणि BC. या ठिकाणी AD आणि BC ह्या दोघांची मापं काढायची परंतु या ठिकाणी सारख्या खुणांनी दाखवलेले आहेत. याचा अर्थ काय होतो की हे जे आहेत ह्या दोन बाजू सारख्या आहेत म्हणजेच दोन्ही सारखे आहेत म्हणजे ह्याचं माप किती आहे x - 2. तर आपल्याला x मधून 2 वजा करायचे आहेत. x किती आहे या ठिकाणी 7 - 2 म्हणजेच किती आले 5 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपल्याला ही कृती पूर्ण करून ह्या समलंब चौकोनाच्या सर्व बाजूंची मापे काढता येतील. ओके आपल्याला फक्त मी काही स्टेप्स या ठिकाणी केलेल्या नव्हत्या त्या तुम्हाला लक्षात याव्यात समजाव्यात म्हणून मी त्या स्टेप्स करून दाखवलेल्या आहेत. तुम्ही परीक्षेमध्ये नाही केल्या तरी चालतील, केल्या तरी चालतील. अशा प्रकारे आपली सराव 2.6 ही या ठिकाणी पूर्ण झालेली आहे.